होय हो. हा बोल ना. मी काय म्हणते, देवाने आपलं एवढं चांगलं केलंय. हो ना, हो ना, हो ना. आपण माळकरी, आपलं पोरग माळकरी, त्याला कसलं व्यसन नाही, काय नाही. अरे मग आता तुला आठवतं लग्न झाल्यास नाही तंबाखू नाही बिडी नाही काडी, मग ते लेकराला बी ते संस्कार लागणार आहेत का नाही? ते तर आहे म्हणा तुमचं, पण आता तुम्हाला बी कळायला पाहिजे, पोरग आपलं आता वयात आलंय. अरे हो, पोरग आलं पण पोरग आपल्या मर्जीच्या बाहेर आहे का? मला वाटतं त्याला थोडस विचारावं दोन गोष्टी, त्याच्या सल्ल्याने झालं म्हणजे बरं. मला काही समजत नाही, काय नाही. अरे बाबा तू बसली बोलली ते संग तर मला घेता येईल निर्णय, पाहू त्या कधी पोरगी घाई करून जमतं की याला. पण पोरगी बी आपल्यावानीच घर पाहिजे, माळकरी लोक पाहिजे, चांगली संस्कारी पोरगी पाहिजे. तर आपलं म्हातार पण सुखात जाईल, नाहीतर मग काय ते हाल नको आहे की नाही. तर हाले लिखू त्याला विचार जरासे, म्हणजे त्याच्या मनात. कुठे गेलता? बाहेर गेलतो जरा. असं होय, बस बघ, बाहेर काय गेलता. करताय तुम्ही? कुठे गेलता का कचऱ्यात बघ, ती थोडस बाहेर रानात चाललोय. गेलत ना. किती संस्कारी लेकरू आहे आपलं. काय त्याला कधी लहानपणापासून अंतरच नाही दिलं, ते म्हणन तसं. तर मी काय म्हणते, तुला आता पोरगी बिरगी पाहायला सुरुवात आपण करू. पोरगी हा, लग्न लग्न नको करा, आता वय झालं ना बाळ तुझं. बस चालते, तुम्ही म्हणता तसे. हा मी म्हणतो ना तसं, नको परत म्हणायचं मला काळीच झाली गोरीचा पाहिजे होती, म्हणजे तू थोडस. बाबा तुम्ही जी पण बघता ती माझ्या योग्यतेनेच बघताना. बर, म्हणजे पा आपलं पोरग, आपण म्हणतो ती पूर्व दिशा. पण तरी तरी सुद्धा आपलं एक कर्तव्य लेकराला विचारायचं बघ, पोरगी शिकलेली सवय, आम्ही काही अडण नाही पाहणार, शिकले सवरलेली पाहू, दिसायला चांगली असली, आणि बघ तू हो म्हणल्याच्या पुढे निर्णय घेऊ. बाबा तुम्ही जी पण मुलगी जावताना त्या मुलीसोबत मी डोळे झाकून लग्न करेल. मला माहिती तुम्ही माझ्या वाईटाचा विचार नाही तर भविष्याचा विचार करता. आपलं लेकरू आहे ना, आपल्या शब्दाच्या बाहेर नाही बघ कधी, नाही तर लोकांची लेकर बघ रे तू, हे की नाही, आहे का कोण कसं वागत आहे, कोण काय करते. अरे बापू रावाल, तू बोलवलं होतं. मग या 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 बापू या. स्थळ पाहायला सांगितलं होतं, काय कर तू. या बसा, या. सर अलीकडे बसून त्यांना. कसे बापू, नमस्ते. बरे आहेत का? हा बरं आहे. बापूराव कसं काय नाही केलं मग? आवा तुमच्याकडे चाललोय. अहो तुमच्या पोरासारखं पोरगच नाही. हा, मग तुमच्या पोरासाठी एक स्थळ बघितलंय. कसं? हा पण कसं आहे, आम्हाला थोडस आहे ना असं माळकरी आमचं कुटुंब तुम्हाला माहिती आहे, मग आम्हाला आमच्या घरात येणार लेकरू बी तसंच असं बरोबर आहे की नाही, संस्कारी पोरगे एकदम भारी संस्कार आहे. असं ना. हा दुसरं काय पाहिजे, पैशा पाण्याची गरज नाही, नाही नाही नाही. सोनं नाणं नको, काही लय पडले होय. अहो बाबा तुमच्या अख्ख्या कुटुंबाची मला माहिती आहे. आणि तुमच्याच तोलमालाचं स्थळ बघितलंय मी. हे बघा बापू, मुलगी माळकरी, तिच्या घरानं माळकरी, असं घरानं आपल्याला लागतंय बघा. अहो एकच नंबर आहे स्थळ. म्हणजे कसं आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडे सगळं व्यवस्थित आहे. हा, आपल्याला काय नको बघा त्यांच्याकडनं, काय फक्त पोरगी आपल्याला चांगली लागते, हा एकच नंबर आहे. संस्कारी. हा संस्कार विंस्कार समजे. बरं आहे, तुम्ही बोलून घ्या जी काय ती. तुमच्या खुशीत माझी खुशी आहे. मी जातो थोडस काम आहे हा, जा तू बाळा. रानात जाऊन ये मग चक्कर मारून. बापू पोरग आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. त्यांना माहितीच आहे की आता येता जाता पाहतात ते. एक काम कर, चहा पाण्याचं नियोजन त्यांच्यासाठी मग. चहा पाणी काय नाश्ता करते मी त्यांच्यासाठी. अरे वा वा वा. बस बा आज आपण आहे ना नाश्ता करूनच जा मग. हा चालतंय. बनव चहा, आलोच आम्ही. या इकडे या जरा. बोला बाबा. आता स्थळ पाहिले पण काय होतं, पाहायच्या अगोदर थोडस एखादा फोटो वगैरे असला तर हा, हा. पाहायला भेटलं बरोबर आहे. हाय ना, हाय, कुठं हाय, हाय. हाय, मग काय ओकेच का मन. हाल पोरगी छान आहे की, अम्मा लावायचा का फोन लगेच? चांगल्या गोष्टीला कशाला उशीर. लाव ना. बघा. येतो म्हणून आम्ही पाहायला, हा, हा. नाहीतर त्यांना बोलून घ्या हा आपणच जाऊन तुमच्या सोयीनं. हा. नमस्कार पाहुणा. अहो म्हणलं तुमच्या पोरीसाठी एक चांगलं स्थळ बघितलंय. पोरग, अहो ते पोरग एवढं भारी एक नंबर पोरग आहे गावात, त्यासारखं पोरग नाही.
हा त्यांचं अख्खं खानदान माळकरी, काय विषय नाही, हा एकच नंबर. हा हा चालतंय, येतो मग आम्ही उद्याच्याला येतो उरकून. हा हा चालतंय, ठेवतो. झालं, ओके. जाऊ तू द्या मग. काय बाई डोक्याला ताण झालाय. मला वाटलं त्या पोराचं लग्न केलं तर पोरग सुधरण, पण कशाचं आलंय. लग्न केलं, चांगलं स्थळ पाहिलं, पण पोरग काय सुधरायचं नाव घ्याय नाही. काय नुसतं डोक्याला ताण झालाय आपण. काय करते रे? आता काय करणार आहे. हा करायला गेलो एक आणि झालंय दुसरंच. काय आता आपल्या नशिबाचीच भोग म्हणायची. आता डोकं ना असं दुखत आहे हे विचार. काय काय स्वप्न पाहिली होती आपण, काय होऊन बसलं रे. हो पोरग आपलं आपल्याला विचारल्याशिवाय कोणती गोष्ट करीत नव्हतं. आपल्या पाया पडल्याशिवाय तो उंबरा वलंडीत नव्हतं. हा आणि आज तो आपल्याकडे लक्ष सुद्धा द्याय नाही. अहो त्या सुनाला थोडं मी बोलले तर तिने त्याचे कान भरून दिले बघा. हा आणि ते बोला ना सुद्धा माझ्या संग. काय आता ह्या गोष्टीची आपल्याला सवय करून घ्यावं लागेल, नाही तर लोक नाव ठेवतील. काय म्हणायला बोलायला गेल्यावर परत तुझं माझं व्हायचं, आवाज वाढवायचं. ईश्वराचीच म्हणायचं आता आपल्यावर लादलंय म्हणायचं. मी काय म्हणते बघा, तुम्ही त्या पोरासंग बोलून बघावं. आपण माळकरी घराणं आपलं. तू टेन्शन घेऊ, आहे ना तुझी इच्छा. मी बोलतोय एकदा, ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मग काय. काय तुझी इच्छा, तर मी बोलतोय एकदा तुझ्याशी. लेकरू बराबरीला आले, नाही ऐकलं, परत काय उलट सुलट बोललं, मग काय करायचं. थोडं समजून घ्यायचं, सहन करायची सवय लावून घ्यायची. अहो पण आपण लाडा नवसाचं लेकरू. हा आणि ते बोललं नाही तर घरात बसू वाटत नाही हो. कधी सवयच नव्हती ना या गोष्टीची आपल्याला. तू काही टेन्शन घेशील तर दुखणं वाढून घेशील. मस्त राहायचं. भूक लागली बघ आता. ए बाई पाणी आण ग. काय झालं करकीर करायला? पाणी पाहिजे थोडस प्यायला. पाणी पाहिजे तुम्हाला? काय हातपात कुठं गेले का तुमचे? हा अगं. हाताने घेता येत नाही का पाणी? का सगळं हातातच आणून द्यायचं? मला वाटलं आम्ही दमून आलो, आता काय होतं तिने घरातलं करायचं, रानातलं करायचं, मग आता दमले. अगो बाई, घरातलं या करतात काय? मग मला काय असं आणून ठेवलं काय तुम्ही? घरातलं सगळं मी करते. अगं आम्ही तुला पुरीसारखा जीव लावतो. कशाला अगं मला? आम्हाला तरी कोण आहे तुझ्याशिवाय. तूच आमची पोरगी, तूच आमची सून. अय लाडत नाहीच मायपाशी. आणि कोणती मुलगी? मुलगी नाहीये मी, सून आहे सून. आणि सुनेसारखंच वागणार. काय पूर्वी अशी एवढी चिडचिड कशासाठी करतीस ग? एवढा स्वतःच्या लेकरा एवढा जीव लावतो, करते ना तुला मदत. होत नाही तरी धुणं भांडे करते ना ती. आणि म्हणून काय एवढं चिडचिड करायची? एवढं केलं म्हणजे उपकार नाही केला त्यांनी. एवढं सांगता तुम्ही तोऱ्यात. एवढं जर वाटत असेल ना तर तुम्ही करा काम मग. हा लय बायकोचा पुळका येत असेल तर. अगं बाई लग्न झाल्यापासून पोरग तोडलं ग तू आमचं. बोलत नाही काय नाही. आणि तुला काय आम्ही काही म्हणतो का? सारं काम करते ग मी. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हा तुमचं पोरग मी तोडलं? हा अहो तेच माय मागं पुढं करत असतं. मी त्याला म्हणलं का माझ्यापाशी ये, बस बाबा माझ्याशी बोल, हे कर ते कर. ते स्वतःहून माझ्यासोबत करतं का नाही? अगं तसं नाही म्हणे मी तोडलं. अगं तसं नाही म्हणायचं. पण आधी लय चांगलं होतं ग पोरग माझं. कधीच दुखवायचं नाही काय नाही. आणि जसं लग्न झालंय तसं ती नीट बोलत सुद्धा नाही. मग तुम्हाला म्हणायचं काय? हे सगळं जे काय घडतं माझ्यामुळे घडतंय? तसं नाही, पण तू अहो बोलायचा अर्थ तोच होतो बाबा. सांगा तुमच्या बायकोला नीट समजून बरं. ती भुगी ती नाही सहन होत. अगं तसं नव्हतं माझं पोरग ग. तसं नव्हतं. लग्न झाल्यापासूनच ते असं करायला लागले. तू समजून सांग, एवढंच म्हणायचं तिला, दुसरं काय रे. अगं आमच्या जवळ ते- समजून सांगाल का? मी ठोका घेतलाय काय सगळ्यांचाच? ह्याला समजून सांग, त्याला समजून सांग, हे कर आणि ते कर. हा अगं ते तुझ्याच पदराला तुमचं पोरग आहे ना, मग तुम्ही सांगा ना त्याला समजून. मला कशाला सांगता? एवढं जर वाटत असेल तर. नको चिडचिड कर. अगं तो आमच्या जवळ उठत नाही बसत नाही. का किंवा त्याच्या संग बोलावं? आमचं जर ऐकत असतं तर तुला कशाला सांगितलं असतं? हा अगं त्याला आम्ही आमच्या संग बोलायला त्याला वेळ तरी आहे का बाई? वेळ नाही देत
मी म्हणलं का त्याला वेळ नको देऊ म्हणून. अहो तुमचं पोरग आहे ना, तुम्ही बघून घ्या ते आणि तुम्ही दोघं. काय तोंड बघत बसलाय माझं? जा ना, करा ना तिकडे काम. काय भाकर तुकडा भेटत नसतो आज. सगळं पोट भरवलंय माझं तुम्ही, आणि तुमचं पण असंच पोट उपाशी राहिलं पाहिजे. जा मागा भीक. कटकटे मानसी, अरे काय होतंय तुला? मग चल हॉस्पिटलला जाऊ आपण, चल. अहो ते हॉस्पिटलला जायची काहीच गरज नाही. अरे आता एवढं मळमळ होतंय, तुला हॉस्पिटलला जायची गरज नाही. अहो कसं समजत नाही तुम्हाला? ते काय नाही की मला ना आंबट पण खावंसं वाटतंय, गोड पण खावंसं वाटतंय, चिंच गोड. अहो तू म्हणते तेच कळत नाही मला काय झालं ते. अरे हिचा बोर काही रे खाती ना म्हणून उलट्या होत्या. जरा खायचं कमी कर ना, जरा कळत तुला. अहो आता कसं समजून सांगू बरं मी तुम्हाला की मला काय झालंय ते? अगं सांगितलं तर कळेल मला मानसी. तू सांग जरा काहीतरी, नाही तर हॉस्पिटलला चल. थांबा थांबा, ऐका माझं. ते मला ना, एवढी लाडात काही ती पण काही मिळत नाही. अहो ऐका की तुम्ही, बस गप्प बसा. अहो आपलं बाळ माझ्या पोटात वाढतंय, प्रेग्नेंट आहे मी. म्हणजे मी बाबा होणार आहे? हो तू आई? हो, तुम्ही बाबा मी आई. आपण बाबाला त्यांना सांग, आई बाबा. आलो 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 आलो. खाली हळू बस, खाली खाली बस, बस खाली. बाबा, हा. इकडे आनंदाची बातमी. असं काय झालं? हा. तुम्ही आजी आणि आजोबा होणार आहेत. अरे वा अरे वा 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 वा, छान छान लय आनंदाची बातमी दिली बा. छान. हा बाई, आपल्याला आता नातू आहे. नातू होईल. मस्त येऊन खेळवायचे त्याला. हा छान छान छान. बरं मी घरातले काम आवरून घेते. आज काहीतरी ना गोडाधोडाचं जेवण कर. आणि तू कशाला काम करते? आई आई बाबा करते की. अहो तुम्ही काय म्हणताय? असं वय झालंय त्यांचं, कसं काय काम करतील ते? मी आता पटक्या जाते आणि पटक्यात फरची अगं, पुसते अगं. आणि पटक्याच आहे ना त्या टेबलवर चढून आहे ना सगळं साफ करून टाकते अख्खं घर. तू काय इडी का मानसी? अहो मग मी नाही केलं तर मग काय सासूबाई करणार का काम? बाई मी करेन ना काम, मीच पुसून घेईन, भांडे घासीन, तू आता आराम कर. हं? ठीक आहे, आता तुम्ही एवढं म्हणताय तर मग हा. करते मी आराम. चल तू काम करायचं नाही आजपासून. चल, तू हो घरात चल. चला घरात. हा, चल. हो बघितलं, आता आपल्याला नातू होणार आहे. हा काय झालं, आता मी सारं काम करेन पण तिला कुठं हलवून देणार नाही. म्हणजे ना ती चांगली व्यवस्थित तिची डिलिव्हरी होईल, सगळं व्यवस्थित होईल, पूर्ण आराम करायला सांगते तिला आता. लेकर किती खुश आहेत ना. तू आजी होणार, मी आजोबा होणार. आणि असं खरं सांगू का, ते लेकरामुळे एखाद्या टायमाला आपल्याला परत पहिल्यासारखे दिवस येतील, आनंदात जातील दिवस, है ना. चला आता करायचं. आणि का बघ, तुला नाही लय काम उरकलं ना मला सांगत जा, मी मदत करीन. हा हा लेकराला त्रास नाही द्यायचं बघ. हा आराम झाला पाहिजे तिचा.